50 ते 60 रुपयाचा कढीपत्ता बघा. आपल्या इकडे आपण 5 रुपयाचा जरी घेतला तरी एवढा मोठा कढीपत्ता देतात की 314 दिराम. म्हणजे नमस्कार मंडळी, मी स्नेहा आणि आम्ही राहतो अबुधाबीमध्ये. तर सगळे म्हणतात ना की UAE, दुबई, अबुधाबी सगळं खूप एक्सपेन्सिव्ह आहे. तर आज मी तुम्हाला दाखवते की खरंच ते एक्सपेन्सिव्ह आहे. अबुधाबीमध्ये आमचं 8 दिवसाचा भाज्यांचा खर्च चक्क बघितला तर तुम्हाला शॉक बसेल. म्हणजे इंडियन रुपीज मध्ये 5 ते 6 हजार रुपये आम्हाला फक्त एका आठवड्याला भाज्यांचा, फळांचा खर्च येतोय, ग्रोसरीचा खर्च. तर हे बिल आहे, तुम्हाला मी पुढे दाखवतेच की आमचा किती खर्च होतोय एका आठवड्यामध्ये. ऑब्व्हियसली तुम्हाला कळलंच असेल की 5 ते 6 हजार रुपये एका आठवड्याला म्हणजे खूप जास्त होता इंडियाच्या हिशोबाने. आणि इंडियामध्ये जर आपण फक्त भाज्या आठवड्याला घेतल्या तर जास्तीत जास्त मला वाटतंय 1000 खर्च येईल. आणि इतर काही गोष्टी घेतल्या तर 1500 2000 पकडा. पण जे लिटरली इतकं महाग आहे इकडे सगळं सर्व्हाइव्ह करणं. पण ठीक आहे, सगळ्यांचं म्हणणं असं असतं ना की इथे सॅलरी खूप असते पण तितकाच खर्च सुद्धा असतो इथे. तर चला तुम्हाला मी 1 बाय 1 सगळं दाखवते मी काय काय खरेदी केली ते. तर मी काही फ्रुट्स पण घेतले होते. सगळ्यात पहिलं शेवगा. तर तुम्ही बघितलं असेल की शेवग्याच्या शेंगा ह्या 3च आहेत. तर ह्या 3.20 दिरामच्या आहे. इथे बिल मध्ये तुम्हाला दिलंय 3.20 म्हणजे 1 दिरामचे आपले इंडियन रुपीज मध्ये कन्वर्ट केले तर 25 रुपये किंवा 26 रुपये होतात. हा, तर ह्या 3 शेंगा च्या आहेत त्या 3.20 दिरामच्या आहे. म्हणजे जवळपास 75 रुपयापेक्षा जास्त. हा, तर तुम्हाला कळलं असेल की आपल्या इंडियामध्ये किती असेल याची किंमत. आणि हा आहे दोडका. तर सगळ्यात जास्त आहे ना महाग इकडे वांगी, दोडका, पालेभाज्या वगैरे असतात. तर ऑलमोस्ट सगळ्याच भाज्या महाग असतात. हा एक दोडका, बऱ्याच दिवसापासून मी दोडक्याची भाजी खायची म्हणून शोधत होती पण इथे मला चांगला मिळत नाही. नेहमी बघितलं की खराब असतो, पूर्ण असं इथे बुरशी वगैरे आलेली असते. पण काल मला थोडंसं चांगलं दिसलं म्हणून मी असं घेतलंय. आणि हा, सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगायचं म्हणजे तुम्ही हे बघितलं असेल इथे जेव्हा आम्ही मार्केटमध्ये वस्तू घ्यायला जातो ना, भाज्या वगैरे, तर तिथे आपण असं नाही की अर्धा किलो 1 किलो असं मोजून नाही देत ते. सगळ्यात पहिलं आपण आपल्या क्वांटिटीमध्ये घ्यायचं. आपल्याला जितकं हवंय तितकं आपण घेऊ शकतो. आणि ते घेऊन झाल्यानंतर तिथे एक काउंटर असतं आतमध्ये, तिथे जाऊन हे वेट करतात आणि तिथे जेवढं वेट भरलंय त्याच्यानुसार इथे हे बारकोड लावून देतात आणि तिथे किंमत लिहिलेली असते. आणि सगळ्यात नंतर शेवटी जेव्हा आपण ओव्हरऑल सगळ्या वस्तू घेतो त्याचं बिल आपण बिल काउंटरला देतो. तर त्याच्यामुळे इथे हे लावलेत. 4.20 दिरामचा हा एक दोडका आहे. 4.20 म्हणजे ऑलमोस्ट 100 ते 120 पर्यंत हा दोडका एक. इंडियामध्ये जेव्हा भाज्या घ्यायला जायचो ना त्यावेळेला आपण भाज्यांची किंमत करत नाही. खरं तर आज मी तुम्हाला दाखवते की ही छोटीशी कोथिंबीर आहे. थांबा तुम्हाला ओपन करून दाखवते. आपल्या इकडे ही कोथिंबीरची जोडी किती रुपयाला मिळत असेल मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये पूर्ण सांगा मी ज्या ज्या भाज्या तुम्हाला वाटतं की कितीला असतात आपल्या इकडे. ही एक कोथिंबीरची जोडी आहे ना, ही मला वाटतं आपल्या इकडे 10 किंवा जेव्हा भाज्या महाग होतात तेव्हा 20 रुपयाला. पण ही एक जोडी इथे 25 रुपयाला आहे. आणि मी 2 जोड्या घेतल्या कारण खूप छोटी असते की याच्यामध्ये मला असं वाटतंय की 2-3च भाज्यांमध्ये आपण वापरू शकतो. मग ही 2 दिरामच्या ही 2 जोड्या घेतल्या. आणि शिमला मिरची आहे. शिमला मिरची सुद्धा किती महाग आहे बघा. आपण आपल्या इकडे प्रत्येक भाज्या 20-25 रुपये पावशेर असं वगैरे असतात. ह्या 5.30 दिरामच्या 3 शिमला घेतल्या होत्या मी. तर भाज्या घेणं म्हणजे इतकं महाग आहे ना. जेव्हा मी फर्स्ट टाइम इथे अबुधाबीला आली होती ना तेव्हा मी मार्केटमध्ये गेली. मला माहितीच नव्हतं, मला आयडिया सुद्धा नव्हती की एवढ्या महाग भाज्या असतात इथे. आणि इथल्या मार्केटमध्ये ना प्रत्येक देशातून प्रत्येक देशातनं फ्रुट्स, भाज्या आणि सगळं जे ग्रोसरी साहित्य असतं ते येतं. आपले इंडियन पण असतात आणि इथे लोकल जास्त भाज्या पिकत नाही कारण ऑब्व्हियसली तुम्हाला माहिती असेल इकडे वाळवंट आहे सगळीकडे. आणि हा कढीपत्ता बघा. आता तुम्हीच सांगा, कढीपत्ता आपल्या इकडे आपण 5 रुपयाचा जरी घेतला तरी एवढा मोठा कढीपत्ता देतात. किंवा आमच्या घरी तर कढीपत्त्याची झाडं आहेत, माझ्या मम्मीच्या घरी पण आहे, सासरी पण आहे. तर आपल्याला पाहिजे तेव्हा आपण तिथून जाऊन तोडून आणतो. तर इथे 1.45 म्हणजे तर हा कढीपत्ता 50 ते 60 रुपयाचा. पालक पण तसंच सेम. पुदिना, फ्रुट्स तुम्हाला मी सांगते. ऍपल 6.35 चे आहे. 3 ऍपल.
ही हिरवी मिरची मी घेतली आहे 2.25 ग्रॅमची, म्हणजे ही 60 ते 70 रुपयाची 50 ते 60 रुपयाची ही हिरवी मिरची आहे पावशेर. जेव्हा आम्ही इथे भाज्या घ्यायला जातो ना, हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे बघा आंबे. मी आंबे सुद्धा घेतले होते. मी 2-3 वेळा इथे फिरली त्यावेळेला मी ते चेक केलं की मला म्हणजे इंडियामध्ये आंब्याचा सीझन होता त्यावेळेला तिथे खाल्ले भरपूर, पण इथे आल्यानंतर सुद्धा जेव्हा मार्केटमध्ये मला आंबे दिसतात ना त्यावेळेला घेऊशे वाटतात. ह्या इंडियनच मँगो आहे, आम्रपाली आंबा आहे हा. हे दोनच आंबे मला इथे 5.95 ला मिळाले, म्हणजे 150 रुपयामध्ये मला हे 2 छोटेसे आंबे मिळाले. तर तुम्हाला अंदाज आलाच असेल की इतक्या भाज्या किती महाग आहे. तर आता बरेच जण विचारत असतात, इंडियाला गेलं की तेव्हा पण विचारतात, आणि बरेच जण मला इंस्टाग्रामला सुद्धा विचारतात की तिकडे खर्च किती येतो, म्हणजे आपला राहण्याचा वगैरे सगळा खर्च किती असतो. तर ह्याच्यावर सुद्धा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. माझ्या अकाउंटवर तुम्ही जाऊन चेक करू शकता. युट्यूब चॅनलवर मी टाकलेलं आहे की मंथली एक्सपेन्सेस किती असतं इथे कपलसाठी आणि फॅमिलीसाठी. आणि तर मला फक्त ग्रोसरीज बद्दल आज सांगायचं होतं म्हणून मी हा स्पेशल व्हिडिओ बनवलाय. तर हे बघा डांगर, म्हणजे आम्ही नाशिकला आमच्या इकडे याला डांगर म्हणतात आणि सगळे मे बी याला भोपळा म्हणतात, पिवळा भोपळा. तर हा पण 2.25. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवायची राहिली आहे, ते पण मी आणलं होतं ह्याच्यामध्ये. ते आहे हे दूध. तर ही आहे दुधाची बॉटल. तर इकडे ना असं बॉटल्समध्ये दूध मिळतं. तर हे जे आहे 2 लिटरची बॉटल आहे ही. तर फ्रेश मिल्क लिहिलेलं असतं आणि इथे वेगवेगळ्या ब्रँड्सचे असतात हे. तर आम्ही हे अल्मराईचं दूध वापरतो. हे फुल फॅट आहे. याच्यामध्ये बरेच दुधामध्ये सुद्धा इतके प्रकार आहे ना, तर खरंच असं वाटतं की कोणतं दूध घ्यावं आणि कोणतं नाही असं होतं. तर हे फुल फॅट मिल्क घेतलं आहे आम्ही. आणि थोड्याशा फक्त मी ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की 5 ते 6 हजार बिल होतं आठवड्याचं. तर ह्यावेळेला आमचं त्याच्यापेक्षा थोडं जास्त झालं होतं, म्हणजे 314 दिरहम आमचं बिल झालं होतं. त्यामुळे ऑलमोस्ट 7,000 पर्यंत. त्याच्यामध्ये थोडंसं एक्स्ट्रा आम्ही सामान घेतलं होतं. त्याच्यामध्ये मी घेतल्या ह्या डाळी, हे जिरे घेतले होते, आणि ह्या मसूर डाळ, मूग डाळ आणि साखर आणि तांदूळ, आणि अशा 4-5 वस्तू मी घेतल्या. तर तुम्हाला काय वाटतंय की ह्या सगळ्या ज्या किमती आहेत त्या आपल्या इकडच्या पेक्षा महाग आहेत का, किंवा कोणत्या कोणत्या गोष्टींच्या किंमत तुम्हाला जास्त वाटतायत त्या मला तुम्ही कॉमेंट करून नक्की सांगा. आणि मला असं वाटलं की आज तुमच्यासोबत हे सगळं शेअर करावं, कारण हे नाही की इथे खूप महाग आहे वगैरे. आता काही लोक असे पण कमेंट्स करतात की तुम्ही एवढ्या दिराम्समध्ये सॅलरी कमवतात, मग तुम्ही एवढं का रडतात वगैरे. पण मला ते नाही सांगायचं, मला फक्त एक माझा एक्सपिरियन्स सांगायचा आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे इथे भाज्या ना, पालेभाज्या आधी 1-1 दिरामला सगळं मिळायचं, पण ज्या वेळेला इथे जे वॉर सिच्युएशन झालं होतं ना त्याच्यानंतर सगळ्या गोष्टींच्या किमतीमध्ये थोडीशी वाढ झाली आहे. तर तुम्हाला कळलंच असेल की ह्याच्यावरून की माझा किती छोटासा बाजार आहे हा आठवड्याचा, आणि त्याला मला 5 ते 6 हजार रुपये लागले. इंडियामध्ये आपल्याला मला वाटतंय की 5,000 मध्ये आपण एका महिन्याचा भाज्या आणि फळं खरेदी करू शकतो. तर चला आता तुम्हाला मी बिल दाखवते शेवटला. मी तुम्हाला म्हटलं होतं की किती बिल आलंय, तुम्ही खरंच शॉक व्हाल बघून. तर हे जे बिल आहे ह्याच्यावर तुम्हाला दिसत असेल की 314 दिराम, म्हणजे 314 दिरामचं हे बिल आहे. तर एवढा खर्च इथे भाज्यांसाठी होतो एका आठवड्याच्या. तर तुम्ही अंदाजा लावू शकता की एका महिन्यासाठी किती खर्च होत असेल आमचा भाज्यांचा. अशा नवीन नवीन व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल, तुम्हाला नेक्स्ट टॉपिक कोणत्या याच्यावर हवाय हे तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता, म्हणजे मी त्यानुसार तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन. आणि अजून पण जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात आधी सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा.